नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, खरीप पीक विमा 2025 रखडलेली नुकसान भरपाई अखेर कधी मिळणार त्याबद्दलची संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे आणि तीच माहिती आपण जाणून घेऊयात। व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर सबस्क्राइब करून घ्या। तर चला ही संपूर्ण माहिती आपण पुढील प्रमाणे जाणून घेऊयात। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील बळीराजा सध्या नव्या खरीप हंगामाच्या तयारीत आहे। कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरू झाली आहेत। मात्र दुसरीकडे मागील हंगामातील पीक विम्याचे पैसे अद्याप न मिळाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे। बियाणे आणि खते खरेदीसाठी विम्याची रक्कम केव्हा जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत केवळ 1 रुपयात विमा उतरवण्याची सुविधा सरकारने दिली आहे। मात्र भरपाई मिळण्यास होणारा विलंब शेतकऱ्यांच्या चिंतेत भर टाकत आहे। कोल्हापूर जिल्ह्याच्या ताज्या आकडेवारीनुसार 2023 आणि 24च्या तुलनेत 2024 आणि 25 मध्ये विमा उतरवणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे। क्लिष्ट नियम आणि निकषांमुळे शेतकऱ्यांचा ओढा कमी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे। परीड यांनी दिलेल्या माहितीनुसार मागील हंगामातील नुकसानीच्या दाव्यांचे मूल्यांकन आता पूर्ण झाले आहे। फेब्रुवारी 2026च्या अखेरीस पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात विम्याचे पैसे थेट लाभ हस्तांतरात डीबीटीद्वारे जमा होण्यास सुरुवात होईल। यामुळे मार्चच्या सुरुवातीला शेतकऱ्यांच्या हातात पैसे खेळता राहण्याची शक्यता आहे। मित्रांनो, पीक विमा वाटपात होणाऱ्या विलंबामागे प्रामुख्याने महसूल मंडळ स्तरावरील निकष हे मोठे कारण आहे। पूर्वी वैयक्तिक बांधावर जाऊन पंचनामे केले जात असत, मात्र आता संपूर्ण महसूल मंडळातील सरासरी नुकसान गृहीत धरले जाते। यामुळे ज्या शेतकऱ्यांचे वैयक्तिकरित्या मोठे नुकसान झाले आहे तो कधी सरासरीच्या निकषात बसत नसल्याने भरपाईपासून वंचित राहतो। भविष्यात पीक विम्याचा लाभ वेळेवर मिळवण्यासाठी खालील बाबींचे पालन करावे लागेल।